नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो समर स्पेशल करतोय कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी 2 सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर. सर नमस्कार. आणि मधुरा मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतंय, म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं, झकास वाटतं. म्हणजे पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणीही माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटल्यावर सगळ्यांना आनंदच होत असेल, इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बराच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला, त्याबद्दल सुरुवातीलाच तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरुपौर्णिमा सादरीकरण असू दे, या सगळ्या माध्यमातून मुंबई, ठाणे, कुठेही म्हणू नका, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेला आहे. आणि असा हा त्यांचा आणि पंडित बिरजू महाराजांचे शिष्य ही त्यांची मोठी ओळख आहे, आणि आशाताई जोगळेकरांचे शिष्य म्हणून. तर हा सगळा कथ्थकचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या या मुलाखतीतून थोडंसं तुम्हाला जाणून घेण्याचा, अधिक जवळून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. तर अर्थातच आपण गुरूंचा आपण म्हणतो की गुरुवे नमः, इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरंच भाग्य आहे की असे गुरु मिळणं. तर त्या भाग्याचा असं बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं. तर ते भाग्य तुम्हाला लाभलं, तर त्याविषयी आपण गुरूंपासूनच अर्थात सुरू करू. माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या म्हणजे जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले, आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला 3 गुरु लाभले. तू दोघांची नावं घेतली, मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर, आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर, आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे 3 नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील, ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहितीये, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्म वरती मी निवडणं, त्या प्लॅटफॉर्म वरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे. पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झाल्यावर त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरातनं त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात, आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर बिरिअर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना, तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचंय त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. तर ही गुरूंची ताकद आहे. त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे. आय मस्ट से यू आर व्हेरी हंबल. कारण आपण असं म्हणतो की विद्या आपण बाहेरून शिकतो, म्हणजे गुरुंकडनं आपण विद्या शिकतो, पण कला ही आतून बाहेर जाते. आणि म्हणजे तुम्ही कला लोकांना देता आणि त्याचा आनंद सगळ्यांना देता. त्यामुळे विद्या कितीही आपण शिकलो तरी जेव्हा तुम्ही स्वतः कलाकार असता, म्हणजे कुठेतरी स्वतःला त्याची जाणीव झाली की तुम्हाला परमेश्वर भेटतो, ते म्हणजे आपल्या आतमध्ये आत्मा हाच ईश्वर आपण म्हणतो,
तसं तुमच्या बाबतीत आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसं मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरूंचा, आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकलीयस. आणि आज मला कळलं की तू तबला शिकलीयस, तबला विशारद आहेस. आणि तुझे गुरु पंडित सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास. तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. बापरे, मी तर अगदी बेसिक आहे तुमच्यासमोर. खूप मोठी गोष्ट आहे तेजस्वी. काय वैशिष्ट्य आहेत, म्हणजे आपण जर कंपॅरिझन नाही मी म्हणणार, पण तरी सुद्धा पंडित बिरजू महाराज म्हटले की त्यांची वैशिष्ट्य असतील, आशाताई म्हटलं की त्यांच्या वैशिष्ट्य असतील, तर असं काय म्हणजे तुम्हाला दोघांनाही काय जाणवलं? खरं सांगू का, एकतर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती. त्यामुळे नृत्य, गायन, वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ती पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची. कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथ्थक क्षेत्रात जाणार म्हणजे कथ्थक पण मी म्हणतो फार लांब राहिलं. कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरूंचं खूप फॅसिनेशन होतं. घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवेत. मग मला आई किंवा पप्पाही राहतात पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे. तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानातना. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकलचं अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे 2 लाईन्सचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू घालायचे, थंजन झंझन करायचं. पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथ्थक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझी चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोहन शाळा होती. अगदी फ्रँकी आणि बालमोहन शाळेचा जी भिंत आहे ती कॉमन होती. आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या. आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ऍडमिशन मिळाली. तो एक माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्वाचं आहे की माझी कथ्थकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ऍडमिशन दिली मला. मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मग मी गपचूप 6 महिने शिकत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक झाली. आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राहाल घरी. पण ते की पप्पांना शक्य नव्हतं, कारण दोघांवर अतिशय प्रेम. पण कसं बसत ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोक म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती. म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्यात टोन असतो की आम्ही जोगळेकर घराणं नाचायचो. कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, तर हे 2 गुरु त्यांना लाभलेले. आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे.
त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणा आणि बनारस घराण्याची छाप खूप सुंदर दिसत. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येत आहेत वर्कशॉपसाठी, तर तुला यावर्षी जायचंय. तर मावशींनी सांगितलं जायचंय. म्हटलं हा शेवटचा शब्द. म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो. तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय, आणि दोन्ही शैली भिन्न. जिथे तडक फडक आम्ही नाचायचो, धाकडांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो, त्याच्या अपोजिट इकडे की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. इतकं अंग वेगळं होतं त्यांचं. ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतायत, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे ह्या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवतायत. हल्ली मुलांना सवय, गुरूंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला. तर तसं नसलं पाहिजे. गुरु काय शिकवतायत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्तक कसे चालले, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरूंनी आनंद घेतला पाहिजे. तो हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन की माझं नृत्य माझ्या गुरूंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं. दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दीदी आणि महाराजी सांगायचे की मुझे देखना इसका अकेले का देखना ये चीज मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिलाय. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो, पण भेळ नाही करत त्याची. आणि ते सांगून की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय. असं नाहीये की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाहीये, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड. मयूरवैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स म्हणजेच अर्चना नृत्यालय, तिने अर्चना आर्ट्सच्या नावाखाली हे केलेलं आहे. ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना दिला. कारण माझं प्रेम होतं आणि मग तिने आणि अर्चनाताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आणि मला तिच्यावर प्रेम आहे. अरे तुमच्यावर आणि आमचा दिवस असे म्हणजे असं होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाही आणि ती झाली नाही.
असं प्रत्येक कुठलीही माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरनी आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरनी हा नवीन कॉन्सेप्ट आणलाय, तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू त्याच्यातून इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यात. मला अजूनही असं फील होतं ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो. आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यू आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजी पूजा करत होते, त्यांचे छोटे 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 देव असायचे, सगळीकडे ते ट्रॅव्हल करायचं ते घेऊन, आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराजी होते, मी होतो. म्हटलं क्या महाराजी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशा ताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले, अर्चना के पास सीख रहे हो, और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, पर तुम्हारा गुरु के प्रति, तीनों के प्रति जो प्यार है ना वो कहीं कम नहीं लगता है. और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन 3 गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझं असं वाटलं की मी जिंकलो ह्याच्यात. दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड. आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्णवंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजी यांना मी त्यांना काय गिफ्ट देऊ. कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे, अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्टिक गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत. म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार. त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली. आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल घेऊन फॉलो केलेल्या, आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रेडिशन चालू ठेवलं. आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचो. ते यावेळेस महाराजी येणार होते, म्हटलं ह्यांना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना माहिती ते पूर्ण म्युझिक केलं मी, आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस, जयपूर, लखनौ या 3 शैलींचं मिश्रण केलं. आणि 3 शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात 3 गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. पण हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहित नव्हतं. पण मावशी अर्चनाताई आणि महाराजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तूने मेरा भी अंग नाचा और तुम्हारे गुरु का भी अंग नाचा, असं महाराजी म्हणाले. आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजींचं पण अडॉप्ट केलंय. बास मी म्हटलं मी जिंकलो इकडे, मी जिंकलो. म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका, कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे. आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा. कळलं ना, तो विश्वास ठेवून शिकणं. आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका, ते साठवा, आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा, असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाहीये. पण आम्हा सगळ्यांना आवडेल जर तुम्ही एक छोटंसं उदाहरण दिलं तर, म्हणजे पंडित बिरजू महाराजांचं आणि आशाताईंचं. मी आता ना खरं सांगू, मी खूप मोठं असं वाटतं हा बडाय चढाय करतोय, पण तसं नाहीये. काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात. आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं, मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु 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 असं वाटते, पण का ऑब्झर्वेशन असतं. एकदा महाराजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज,
आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती. बरोबर, हो. 8 एक मुलं होती तिथे. तर महाराजची ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे. आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगट बिंगट घेऊन. आणि शाश्वती दीदी अचानक ओरडल्या, रुक जाओ. तर सगळेजण असलं काय झालं. ते म्हणाले, सब छोकरे नीचे उतरो. अच्छा. इन छोकरों के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते. तब तर आमचं एवढं हिरमो झालं ना. म्हटलं अरे एवढं शिकायची संधी. ते म्हणाले, सीखो पर बैठ के सीखो, पहिले समज लो. किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आता म्हटलं तेच की बैठ के पहिले समजो, फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही उठणार तितके दीदी म्हणाल्या, मयूर तुम रुको, तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाटलं, मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना, तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली. दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजी गात होते. गाता गाता महाराजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो. त्याच्या खाली महाराजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या. क्यों रुक गई महाराजी, क्या हो गया. तर त्यांनी फक्त एवढंच बघितलं, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले कि इस लड़के में जो भाव दिखते हैं ना, वो किसी के ऊपर नहीं दिख रहे. जो मैं कोशिश कर रहा हूँ कहने की, वो उसको समझ में आ रहा, वो वही दिखा रहा. आणि ते असंच होते, कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते, थांब, सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय. बिगेस्ट अवॉर्ड. ते ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींचं होतं. मी ना सांगावं की नाही कळलं, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही, तुला प्रॅक्टिसची गरजच नाही, कारण तू टिपकदासारखं ते शोषून घेतलंय. प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती. हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची. नाही, काही स्टुडंट्स आपण म्हणतो ना, ते वर्षभर अभ्यास करतात आणि मग पास होतात. आणि हा कसा लगेच काल वाचलं मी, उद्या परीक्षा आहे तर आज पुस्तकं काढून वाचणार आणि लगेच पास ऑन द स्पॉट बऱ्याच गोष्टी. मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना, म्हणजे माझ्या त्या बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो. तोडा व्हायचा, तोडा लक्षात असायचा, पण सम कोणाला लक्षात आहे. मग त्या ज्या फोर्स मध्ये समजा माझा आला 10 करून मी जर सम दिली तर सगळ्या जणी समजा ता करून समजते आणि माझा एकटा 10. तर मावशी लगेच म्हणायच्या, हे काय सगळे चुकलात, ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्यात डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला आता ही मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीला सांगायची, मावशी नाही तू चुकलाय, आम्ही बरोबर आहोत. पण तो जो काही कॉन्फिडन्स असायचा माझा, पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 मध्ये होता. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चाप्टरगिरी आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धात येण्याची सवय नव्हती. पण मी काही 2-3 वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. मग तसं ना मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो, मग त्या सोडायच्या. मग मावशी म्हणायच्या, तुमच्यावर ते चांगलं दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसतंय म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय. मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत 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 हा डोलारा उभा राहिलाय. खरंच. तर ही गंमत आहे. आणि देवाचे आहेत तसेच गुरूंचेच आशीर्वाद आहेत. मधुराला मी बोलतं करणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षको, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनली.
शांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शोमध्ये मयूर वैद्य आर्ट टेम्पलचे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. मधुरा, आता तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुमची पहिली भेट त्याविषयी थोडी उत्सुकता आहे. कसे भेटलात आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं ह्या दोघांविषयी थोडंसं सांग. डेफिनेटली. सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते, पण समहाऊ माझा तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1-1.5 वर्ष क्लास नव्हता झाला. आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. सो ते 1-1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणीतरी चांगलं गुरु हवं आहे. आणि आमचे साठे काका म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला काही मला मंदिरं आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू दिस प्रॉब्लेम रिगार्डिंग म्हणून तर तुम्ही आलाय. ऍब्सोल्युटली. म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे. पार्वतीने केवढी तपश्चर्या केली. अगदी मी तो स्ट्रगल केलाय ह्याला भेटेपर्यंत. सो तिकडे बरेच ठिकाणी आम्ही उडुपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो. आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवाय आणि मला कथक मध्ये काहीतरी काहीतरी करायचंय, छान करायचंय. तर त्यामुळे माझं त्या ट्रिपवरून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते. की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल, माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र. पण आमची आधी 2014च्या आधी कधीच भेट झाली नव्हती. 1 वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती, पण त्याच्यानंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, असा असा माझा भाऊ आहे आणि मी कथ्थक शिकतेय वगैरे असं त्याला सांगितलं. त्याने विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तर मग मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहेत, मी गुरुच्या शोधात आहे. तर तो म्हणाला की तू का थांबलीयस, मग तू सुरू कर, कोणीतरी शोध काय आहे वगैरे. मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे कधीच नाही, कधीच नेव्हर एव्हर. मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला. महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं हे चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्स मध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करत होते की कोणाकडे करू कुणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम. की दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहेत. तर तो म्हणाला इथेच आहेत प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे, मग मी कधी येऊ शकते. मग तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्याकडे गेले. त्याआधी मी व्यवस्थित माझ्या आधीच्या गुरूंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे, तर ड्यू ऑल रिस्पेक्ट मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं होतं. त्यांनी मला आशीर्वाद दिले. ते म्हणाले की ठीक आहे, यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा 1 तास क्लास असेल. आम्ही सकाळी 10चा क्लास होता. मी गेले 10 वाजता. क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते, बसते, काय आहे बघूया वगैरे. मग 10, 11, 12, 1 वाजला.
लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकलीयस, मला करून दाखव. मग मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं ते, म्हणजे येत नव्हतं ते करून दाखवलं. मग तो म्हणाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते. तो म्हणाला नाही क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके. म्हटलं मग ठीक आहे मी थांबते. सो असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप, कथ्थकचं स्वरूप बघितलं त्या एक पूर्ण 10 ते 4, 5 मध्ये, की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडंसं असतं की आधीच्या गुरूंबरोबरचं आपलं रिलेशनशिप, तिथून नवीन ठिकाणी यायचं, नवीन स्टाईल अडॉप्ट करायची, सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला, तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने ग्रूम त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कशी झाले. म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी कसं असतं माहितीये, मी परत सांगतो, गुरु म्हणणं नशिबाचा भाग आहे. आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला, आजही आहोतच, मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना, तेव्हा आपल्याला माहित नाही समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो, त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही, ते कारणाने इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो आपण, जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारणास्तव आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून या. तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये, कधी कधी मुलं ना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते. कदाचित विद्यार्थ्याला ते रिसीव्ह करता आलं नसेल, असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे. माझ्याकडे चक्रीचा प्रकार आहे, माझ्याकडे हस्तक करण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचंय आणि परीक्षा द्यायचं, संपला विषय. हे झालं गुरु शिष्याचं. पण मला विचारायचं म्हणजे परत ती तिथे सुरुवात कडून झाली. जसं मला तुमच्याकडे बघितलं की आता राम आणि सीता जसं म्हणजे पुष्पवनात भेटलात आणि मग ते लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं, ते तसं कधी तुझ्या बाजूने किंवा त्याच्या बाजूने झालं का की नंतर ते डेव्हलप होत गेलं? खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे वी यूज टू शिकायच्या आधी. शिकायच्या पण ते असं नाही झालं की नाही हाच मला वर म्हणून पाहिजे असं नाही. तेव्हा आता खरं तर काही डोक्यात नव्हतं आमच्या. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचा की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीतही मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचा, मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते, तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण करू, म्हणजे असे संवाद. नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. तिला म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं, म्हणजे अजूनही वाटतं. आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातले, म्हणजे तुला कळलं ते किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये. मी तुला सांगू का, सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो कारण आमची वेव्हलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपल्याला पटलेलं एकमेकांचं, अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली. शिकता शिकता विशारद पर्यंत तिने केलं शिक्षण आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं आणि तेव्हा इतकं मी बोलतो. आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार आणि हा जो कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय, आपल्याला मनातलं बोलता येतं, मग आपणच लग्न करून टाकूया. ते सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित
न पटण्यासारखं आहे, पण हेच सत्य सत्य आहे. आहे. आणि आम्ही लिटरली हा. 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं. अच्छा. इतकं सगळं क्विक होतं ते. हो. म्हणजे त्यांच्या घरातल्या पण पचेपर्यंत, माझ्या घरात पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं. आणि ते म्हणजे गपचूप. हा. आम्हाला मला गपचूप तुला म्हणजे? सांगू family. फॅमिली तसं गपचूप पळून मिळून नाही. तशी गरज नाही मला लागली. मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा Introvert माझे आहे. इंट्रोवर्ट आहे आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही. हा. मला असं खूप लोक आहेत, खूप मला कंटाळा येतो, मला गप्पा मारायला ते कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायची, 2-3 जण आहेत, मजा हा, येते. बरं. पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाहीये मी. हा. तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही, कुठल्याच प्रोग्राम्सला मला बघणार हा. नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो, हा. हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही. मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा, हा. माझं जगणं काय आहे, नृत्य, नृत्य. परफॉर्मन्स, रिहर्सल्स हा. आणि क्लास, हे माझं आयुष्य आहे. बरं. आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर आहे. हा. घरात माझी आई, हम्म. माझी बायको आणि माझी पुतणी, हा. ह्याच्यात माझं जग संपतं. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर, नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवेन. हा. माझ्या आईला भेटशील ना हा. तर ती माझ्यापेक्षा फनी आहे. ती खूपच गमतीशीर आहे. हा. म्हणजे तिच्यावर तू एक 5 मिनिटं गप्पा मारशील ना, तू म्हणशील मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते. हा. इतकं तिचं आहे. ती आज येणार होती अच्छा. पण तिला पुढे जायचं होतं एका मीटिंगला. बरं. तिच्या पण खूप काही काही कमिटमेंट्स असतात. हा. पण ते सगळं पण आहे म्हणजे आता हा कृष्ण सखा आहे आणि राधेला जसं वाटतं की कृष्ण फक्त माझाच असावा, तर तसे कधी तुमच्यामध्ये म्हणजे बाकीच्या गोपिकांमुळे तुमच्यात कधी असं झालं की Never. तुला इनसेक्युअर वाटलं किंवा कधीच अजूनही? नाही. बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल, पण हिला नाही कधी वाटलं. मी सांगू का, कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट. आणि कथा आणि शिकायला मला- मुली जास्ती येतात. Exactly. मी खरं सांगू, कदाचित ती मानसिक तयारी माझी या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतोय सांगताना की मी 12 वर्ष हा. त्याच्याकडे शिकतेय. आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं, हा. अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू हो. शकते. पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो. हा. आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून हा. डे 1 प्रेम होतं हा. अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणूनही तितकाच आवडायचा. हा. आणि आज तो मला माझा नवरा, माझा पती म्हणूनही तितकाच आवडतो. तुला गंमत माहितीये, ही खूप कठीण गोष्ट आहे. हा. पण म्हणजे माझ्या आणि दृष्टीने गुरु आणि सुद्धा पती हे हा. आणि हिच्या दृष्टीने सुद्धा, ही जेव्हा क्लासमध्ये असते ना, हा. म्हणजे हे तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावं, हा. तेव्हा ती एक Dedicated. शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच हाक मारते. हा. पण घरी त्याच्या बाहेर मग माझी काही खेळ नसते. जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर Balance. सांभाळते. हा. मलाच प्रश्न पडतो, ही कसं इतकं छान ती मॅनेज करू शकते. हा. म्हणजे तिथे तुला असं जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे. हम्म. पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे आणि ती छान सांभाळते. खरंच. म्हणजे Vice versa. अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मिटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही. ती तिकडे कुठेतरी बाहेर बस. तिला सांगावं लागतं तू बस इथे. हा. इतकं आहे. म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो. हा, हा. काय हो ती सोलमेट समोर दिसली नाही, असं चलबिचल व्हायला होतं. एक्झॅक्टली तसं आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे जागा. आणि तिथे तुम्ही 100% असायला पाहिजे. सो मी प्रयत्न करते. ऑफकोर्स त्याचाही तो प्रयत्न प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॅचरलीच आहे की हा. प्रत्येक नात्याला तो इतकं छान जगतो, इतकं सुंदर त्याला वेळ देतात. हो. गोंजारतो, वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी हा. पुतणी आहे त्यांचं नातं आम्हाला तिघींनाही ऍट द सेम टाइम तो स्पेशल हा. फील करवतो. अच्छा. म्हणजे असं आम्हाला कुठे नाही वाटत की हिला कशाला असं करतोय, हे कशाला करायला पाहिजे, असं आम्हाला तिघींच्याही मनात आमच्या कधी येत नाही. हा. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1001% मार्क. वा. 100 नाही, बघा 1000. बायको आता ह्या प्लॅटफॉर्मवर तुझं कौतुक करते. नाही, ती नेहमी करते आणि Every मला असं वाटतं ना हे नॅचरल आहे.
हा माझा स्वभाव नॅचरल आहे. हे काही मला असं काही करावं लागत नाही. हा, त्याला हे असं वेगळा सहज होतं. प्रयत्न नाही करायला म्हणजे लागत. हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं, बाबांना काय आवडतं मला माहिती असतं. हा. मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो. हा. म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना, हे घेऊया. हा. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं. अच्छा. तर हे मी त्याला एकदाच सांगितलं होतं, त्याला ते एवढं लक्षात होतं. हा. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, हा. तर मी हा, म्हणजे त्याने मला, मी क्रोशाचं काहीतरी आता नवीन असं ट्राय करते, तर हा. त्याने मला मागे लागून नाही तू क्रोशाची तिला किचन करून दे हा. आऊलची. आवडतं. तर शी वॉज लाईक, तिच्या डोळ्यात पाणी आलं की ताई तू कसं म्हटलं इथे आहे माझ्या नव्हतं लक्ष. Wow. मला आहे छोट्या म्हणजे छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण विच मॅटर्स अ लॉट. ऍब्सल्यूट. आज पण माझ्या वहिनीचा बर्थडे आहे. हा. तर मी अक्षरशः आता इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काही ते घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे. हा. मला असं ते दिखावं तर माझ्यात नाहीच आहे. हा. मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो, त्या स्टेजवरच्या त्याच्यानंतर एक साधा माणूस असतो. एखादा घरातली व्यक्ती कशी असेल हा. तसा मी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला म्हणजे तुझं जे सेलिब्रिटी पण आहे ते तू तिथे स्टेजवर सेलिब्रिटी तुम्ही म्हणता. हा. मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत. सेलिब्रिटी लोक म्हणतात. पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं का? हो, घरी बाहेर नाही, बाहेर नाही. घरी पण म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे, मैत्रिणी आहेत, हा. त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथ्थकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही. थोडं पर्सनल झालं. आता परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मला वाटतं विश्रांतीपेक्षा आपण दुसरा भागच करूया. तर सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय. मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. भेटूया पुढील भागात. Acharya 90 FM